स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवनात उपयोगी पडणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारण शोधत असतात. म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेले माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तो असतो. फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये. आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव. बदलेला हा तुझा एक दिवस. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन.
असे स्वामी आपल्याला सांगत आहेत, मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोऱ्यावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोऱ्यावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील. एवढं मात्र खरं आहे, सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे, एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पाहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना. एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. त्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे, आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील. म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्त्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं
की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, किती जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात, म्हणून
पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललंय, कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधी सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुण दोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो.
सरड्यावानी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून अन नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकरच संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल.
माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे, खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्त्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द, आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे, कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत व नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधी करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तो जो मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्ती महत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे
हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि ही स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. स्वामींकडे आपण सर्वात मोठी प्रार्थना हीच करायची आहे की स्वामी समर्था, आम्हाला सगळ्यांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत कधीच नसते. म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला सापडेल. आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे. माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेत जीवन व्यतीत करत असतो. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात किती मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जातो हे मात्र निश्चित आहे. म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो. म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे. आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील, वा, तुम्ही करून दाखवलं. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो. तर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच. आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते. काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही. म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका. एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो. सत्य सिद्ध करायला पण पुरावा लागतो. म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही. स्वामी म्हणतात, आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर त्याच्या शब्दांचा काय परिणाम होतो ते. मग कमी लोक असावेत पण लय असावेत. आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे. हसत जगा. आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या. वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांची मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही. त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकतात. हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे यावर तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. सुखाचे दिवस शोधण्यातच
आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच सुख होतं. म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळे बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचे येड आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे, पण ते समोरच्याला समजत नाही. म्हणून वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने, आणि असे अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल, मग सोडून द्यायचं त्यांच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे, जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनानं असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल हे लक्षात घ्या. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो ज्या अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोकही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजवत असतात. हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम आठवणीत राहील यार. कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनी केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते बरं. म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी, माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा, हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा, मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियामध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत, निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंच आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमीच जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तो जो तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं, हे की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्कीच खरं आहे. मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार, मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच देखील ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात.
भेटावंसं वाटलं तर माणूस आता 7 समुद्रापलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचं नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. माणसाच्या आयुष्यात संकट आले नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे, हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या तितकं महत्त्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्त्व द्याल तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल, आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीही नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं, कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधी चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार तेच आहे जे देवाच्या मनात चाललंय. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय, असा आपण निर्धार करून आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहितीये का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, हे तितकंच खरं आहे. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही, तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणं तुझे कर्तव्य आहे असे स्वामी सांगत आहेत, आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरात सारखंच असतं. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये, एवढं लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थितीत वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो, तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. म्हणून संयम ठेवा, हे दिवस निघून जातील. आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागत असते, हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते, व माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच असते. म्हणून सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक ती त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती ही झाडांच्या पाण्यासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते, कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेलं सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं, हेही लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे,
दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. बस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता मग ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो. आणि किती संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाहीतर 5 पाय लांब पण राहा, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कुणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरीबावर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस येतील. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कोणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य, काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही. तसंच आयुष्याचा वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो. आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमवता येतो, पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही. आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात. हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये आणि प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईल, कारण स्वामी प्रत्येकाला त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन देत असत. म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध, लागो नामाचा छंद, घडो सज्जनांचा संग, जीव राहो विकासात दंग. म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे, कारण तुम्ही गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. रोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील आणि तुमचा विकासही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागत असते. क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. जे तुमचं सोबत होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजात व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात. प्रत्येक व्यक्तीचे पैसे चैना करत संपत नाहीत. म्हणून माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मनमोकळ्यापणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून
दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल हे आपण कळलं पाहिजे. खोट्यापेक्षा खरं स्पष्ट करण्यात फार वेळ जातो. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळ, कधी मुकं, तर कधी बहिरं व्हावं लागतं. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिलेलाच असतो. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल, हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही. म्हणून कुणासाठी थांबू नका आणि कुणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. काही बदल त्रासदायक असतात पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू किती मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. हे लक्षात ठेव बाळा. आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा जी परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा होत असतो. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे निश्चित आहे. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही इथे जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो की भावनेचा असो. आईवर तर आपल्याला आवडत असते, पण काही पिल्लांना संध्याकाळ आवडते. मग कारण संध्याकाळी त्यांचे बाबा घरी येतात ना, त्यामुळे. म्हणून आपण आई वडील सर्व भाऊ बहिणी स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील हे निश्चित आहे. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढवत नाही आणि आजळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्चीची आणि दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल असे स्वामी म्हणत आहेत. आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजीरवाना जोक झाला. तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खुश आहे आणि तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात. आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून अशा अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो आणि हे अनुभव घेणंही तितकंच सोयीस्कर आहे आणि हे अनुभव घेणंही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात. मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे.
बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते. म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. चूक इतरांना पाठीसारखी असते, आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते. म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त. म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्मास्त्र आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत, एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका. आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यात बाहेर काढता आलं नाही तरी मनापासून तरी नक्की काढायला हवं. खरं तर आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व काही आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणीही नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. सगळेच बदलतात एक दिवस, काही मन भारल्याने आणि काही नाईलाजाने. आणि सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्ज बाजारी होतं हे नक्की आहे. एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे हे निश्चितच आहे. विमानानं बसून उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबतही लागत असते. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो. हे खरं आहे आणि मी खूप चुका केल्या आहेत, पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे हेही तितकंच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा पडतो प्रेमात तिच्या तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारले की एकत्र होतात, माणसांना पिन मारले की ते वेगळे होत असतात. समर्थक कोणाची कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्याअगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोगही येत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा, पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही जपायला हवे. सुगंधाला महत्व द्या. सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. प्रेम तुम्ही नक्की स्वामींवर करा, म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबाचं तर माहीत नाही, पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशी असू द्या, मग मनाचा महाल बांधता आला पाहिजे. मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलाय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली मी एकतर्फी येथील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं.
अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलंच असतं. किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत, म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली नसतात. मग वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळे असते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, मी फक्त मीच आहे आणि हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो, हेही तितकेच खरे आहे. म्हणून अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. स्वामी भक्तांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.